झी मराठीवर येणाऱ्या एका टीव्ही ऍक्टर सोबत आज आपली भेट झाली आणि ते आपल्या शॉपवरच आले होते. तर काय म्हणता मित्रांनो, तुम्हा सर्वांना तर माहितच आहे यावेळेस ऊन एवढं लवकर पडली आहे. उन्हाळा याच्या पहिलेच ऊन लागून गेली. अजून जास्त ऊन पडायच्या पहिले म्हटलं कूलर चालू करून द्या. आता कूलर वगैरे बाहेर काढला आणि त्याचा सेटअप पण केला. आता सेटअप म्हणजे असा की आपण ठेवला पहिले ड्राम आणि ड्रामवर ठेवला त्याचा टप आणि त्याच्यावर राहील कूलर. भाऊ आपण इंजिनियरच आहोत, आपण काही पण तयार करू शकतो. आता आपण चालू गेलो शॉप मध्ये कारण की आपल्याला तन्नास वगैरे घ्यायचा होता. मग काय पटकन तन्नास वगैरे आणला, कूलरचे नट खोलणं चालू करून दिले. पण साले माहित पडलं का याचे तर नट निघतच नाही. नट निघत नाही याचं कारण म्हणजे असं की त्यांनी पकडला तर चांगला पक्काच मी आरी वापरली, पेंचीस वापरला, सर्व केलं पण ते काही निघत नव्हता. मग आम्ही गेला त्या कूलरले आडवा, आम्ही लावला भाऊ पुन्हा इंजिनिअरिंगचा दिमाग आणि अशी आडवी करून याची वरची परत काढली आणि याच्यामध्ये नवीन तन्नच भरणं चालू करून दिलं. एवढे हुशार आहो आम्ही. तिन्ही साईडनं ते पूर्ण करून टाकला आणि याला नेला बाहेर उभा करायला. मग बघू शकता याला कसा चोरासारखा बांधून ठेवला आणि याचा सेटअप पण किती बड्या झाला. एक नंबर थंडी थंडी हवा दे ना आता साला घरामध्ये. मग काय मी चाललो गेलो आपल्या शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तर माहितच आहे काय झालं. आता ते लास्ट व्हिडिओ मध्ये माहितच आहे तुम्हाला. आपल्या शॉप पुढेच भयंकर एक ऍक्सिडेंट होऊन गेला. त्या अपघातामध्ये एका चिमुकल्याचा जीव पण चालला गेला आणि ते मी चांगल्यापणाने एक्सप्लेन पण केलाय. मग झाली संध्याकाळचा टाइम झाल्यानंतर मी चाललो गेलो बाजारामध्ये. तुम्हाला तर माहितच आहे मंगळवार असल्यानंतर आपल्या सेलोच आणि बाजारामध्ये तर आज एवढ्या रंगारंगाच्या भाज्या पाहायला मिळाल्या. चला भाजीपाल्यावाला पण म्हणे घ्या रंगारंगाच्या भाज्या. आता काय माहिती एवढ्या रंगाच्या भाज्या कुठून आणल्या होत्या त्यांनी. तर एक नंबर वांगे वगैरे आम्ही घेऊन टाकायला सोडून दिलं मी घरी. त्यानंतर शॉपमध्ये येऊन बघतो काय तर झी मराठीवर येणारे एक टीव्ही ऍक्टर म्हणजेच की विकी हल्बी हे आपल्या शॉपमध्ये आले. दादासोबत भेटून खूप बडे वाटलं. चला भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.